सह्याद्री हे काय फक्त डोंगर नाहीत, हे आहेत इतिहासाचे साक्षीदार. आणि या सह्याद्रीमध्ये आहे एक किल्ला ज्याने मराठ्यांच्या साम्राज्यामधलं एक थरारक क्षण अनुभवला, प्रतापगड. आणि या किल्ल्याला जाणारा रस्ता सरळ नाही, तो आहे वळणावळणांचा, खोल दऱ्यांचा आणि प्रत्येक वळणावर धडकी भरवणारा आंबेनळी घाट. हा प्रवास नाही एका ठिकाणाचा, हा प्रवास आहे संपूर्ण सातारा जिल्ह्याचा. किल्ले, घाट, नद्या, संगम आणि सह्याद्रीच्या कुशीतलं एक अद्भुत सौंदर्य. आणि ह्या प्रवासात आपण अनुभवणार आहोत प्रत्येक भागाची एक विशेष चव. ही आहे रस्ता अँड रसाची सातारा सिरीज. तर सातारा डिस्ट्रिक्टची आपली पहिली डेस्टिनेशन असणार आहे महाबळेश्वर. आपण महाबळेश्वरसाठी निघालोय. आपला रूट राहणार आहे मुंबई, पनवेल, पनवेलहून महाड, पोलादपूर, प्रतापगड आणि मग महाबळेश्वर. तर आज आपण ओल्ड गोवा हायवे, नंतर पोलादपूर पर्यंत आपण ओल्ड गोवा हायवेने जाऊ. त्याच्यानंतर मग आंबेनळी घाट त्याच्याने जाणार आहोत. तर न्यू रूट माझ्यासाठी महाबळेश्वर प्रतापगड आधी केलेला आहे, पण पोलादपूर पासून महाबळेश्वरला ॲक्सेस करणारा हा रोड असणार आहे. तर न्यू रूट फॉर मी. तर बघूया कसं असतंय. तर आता मुंबई गोवा हायवे सोडून पण आता पोलादपूर शहरात एंटर करून पोलादपूर वरून मग लेफ्ट मारून आंबेनळी घाटाला सुरुवात करू. आंबेनळी घाट जो आहे तो ऍक्च्युली दोन हायवेजला कनेक्ट करणारा घाट आहे. तर ह्या बाजूने मुंबई गोवा हायवे पासून पोलादपूर पासून पुढे आतमध्ये सुरू होतो आणि प्रतापगड, महाबळेश्वर असं करून पुढे साताऱ्याला जातो. दॅट इज NH48 किंवा आपण ज्याला मुंबई बँगलोर हायवे असं म्हणतो. तर बेसिकली या दोन हायवेजला कनेक्ट करणारा किंवा कोकण पासून घाटमाथ्यावर जाणारा असा एक घाट आहे. जुना घाट आहे. सध्या परिस्थिती रस्त्याची एवढी चांगली नाही, नॅरो रोड तर आहेच आणि रस्ते पण खराब आहेत. आणि आता बघतोय मी तर रस्त्याचे कामं चालू आहेत. तसं डिस्टन्स पोलादपूर टू महाबळेश्वर कमी आहे, अराउंड 40 किलोमीटर्स. पण रस्त्याची कंडिशन आणि रस्त्याची साईज याच्यामुळे थोडा जास्त टाइम लागतो. कशा आहे वे, काही चिंता नाही काय लोकांना. हा आहे आंबेनळी घाट, महाराष्ट्रातील सगळ्यात लांब घाटांपैकी एक. सुमारे 40 किलोमीटर लांबीचा हा घाट जावळीच्या खोऱ्यातून जातो. या घाट रस्त्याचं वैशिष्ट्य असे आहे की फारशी उंची न गाठता
तो फक्त वळणं घेत असतो जास्त. शिवाजी महाराजांच्या काळात हा रडतोंडीचा घाट म्हणून परिचित होता. अफजल खानाच्या वधानंतर त्याच्या अफाट सैन्याला स्वराज्याच्या मावळ्यांनी इथेच प्रतापगडाच्या पायथ्याशी एकदम रडतोंडीला आणलं, म्हणून हा रडतोंडी घाट असं गमतीने म्हणतात. हा घाट रस्ता म्हणजे एक वळणदार पायवाट जी आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपून आहे. सुरुवातीला साधा वाटणारा हा रस्ता हळूहळू आपलं खरं रूप दाखवायला लागतो. जसं जसं आपण वर चढायला लागतो तसं तसं वळणं वाढत जातात. एका बाजूला खोल दरी जिथं खाली पाहिलं तरी धडकी भरते, आणि दुसऱ्या बाजूला उंच उंच डोंगर. सध्या घाटात बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे. नवीन बांधकाम, रस्ता रुंदीकरण हे असलं तरी या घाटाची नैसर्गिक रानटी ओळख कायम आहे. आंबेनळी घाट, जिथं प्रत्येक वळणावर थरार आहे आणि प्रत्येक फ्रेममध्ये निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य. हा प्रवास म्हणजे फक्त ड्रायव्हिंग नाही, तर एक अनुभव आहे. आंबेनळी घाट शेवटी आपल्याला घेऊन जातो प्रतापगडाकडे. प्रत्येक किल्ला फक्त बघायचा नसतो, तो समजून घ्यायचा असतो. म्हणूनच आज प्रतापगडावर गाईड घेतला, म्हणजे फक्त फिरणं नाही, तर या किल्ल्यामागचा इतिहास खऱ्या अर्थानं अनुभवता येतो. आणि खरं तर बघायला गेलं तर किल्ल्यांवरती कसल्याच पाट्या नसतात. किल्ल्यांची फारच दुरावस्था झाली आहे. कुठलीच माहिती अशी सहजासहजी मिळत नाही. तर त्यासाठी गाईड हा एक उत्तम पर्याय ठरतो. काही गोष्टी अतिरंजित करून सांगितल्या जातात, तेवढं आपण डिस्काउंट करू शकतो. पश्चिम घाटाच्या खडतर पर्वत रांगांमध्ये उभा असलेला प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ला बांधण्याचा आदेश दिला होता. शिवाजी राजांनी 6 जून 1655 जावलीच काबीज केली आणि ह्या डोंगरावरती गडाचं काम हाती घेतलं. किल्ला बांधायला सुरुवात केली इसवी सन 1656 आणि गड कधी पूर्ण केला बघा, इसवी सन 1658. 2 वर्षात गड बांधणं म्हणजे जोक नाही ना. समुद्र सपाटीपासून 3543 फीटावरती आपण आहोत, जे महाबळेश्वर तुम्ही आता 1000 फीट खालती आलात. या गडाचे आर्किटेक्चर आहेत हिरोजी इंदुलकर, अर्धोजी यादव आणि मोरोपंत पिंगळे. तटबंदी 5 किलोमीटरची आहे. त्याच्या आतला परिसर 52 एकर आहे. 52 एकरला 5 किलोमीटरनं वेढा दिलाय. गडाच्या बांधकामासाठी वापरलं चुना, सिस, रेती आणि खायचा गुळ, जागरी. आणि आज देखील बघा गडाचं रिपेरिंगचं काम चालू आहे ना, दर्जा भरण्याचं. मटेरियल तेच वापरलं जातं. उडीद डाळ, तुरटी, गुळ, नारळाचा कात्या आणि वाळू. या कोयनादिरी अफजल खानानं 12,000 लोक लपून ठेवले आणि वरती भेटीसाठी आला. त्याला पायता म्हणतात. तिथं माची शामियाना उभारला. त्या अफजल खानाबरोबर त्याचा बॉडीगार्ड आहे सय्यद बंडा. त्याचा वकील आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. राजांबरोबर त्यांचे बॉडीगार्ड आहेत जीवा माले सपकाळ, वकील गोपीनाथ पंत बोकील. त्या अफजल खानाची उंची फारच कमी होती सर, 7.25 फीट फक्त. शिवाजी महाराजांची हाईट होती 5.25 फीट. अफजल खान मध्ये एवढी ताकद होती, रानटी हत्तीला सरकावायचा, लोखंडाची पहार दिली 4चा आकडा करायचा आणि तांब्याचा तांब्या हातात दिला, कारोळा बनवायचा. शिवाजी राजांना शामियानामध्ये आलिंगन दिलं, डावे बगलेत दाबलं. राजांवरती 2 वेळा अटॅक झाले, पण राजांच्या अंगात चिलकत होतं ना. डोक्यात जिरो टोप, अंगार का फाटला, खान दगा करतोय राजांच्या लक्षात आलं. मग महाराजांनी वाघनक्यांनी खानाचा पुतळा बाहेर काढला. म्हणून गणेश गाईड म्हणतो, फिक्र ना करिए नादा, ये तो शिवा का अखाड़ा है, इसमें एक ही दम में प्रतापगढ़ के नीचे अफजल खान को उकाड़ा है. हा इथे खान ओरडला दगा दगा. सय्यद सावलीत था म्हणा. सय्यद बंडानं दानपट्ट्याचा वार करण्याचा महाराजांवरती प्रयत्न केला, पण जीवा महालेनी त्याचा हात वरच्यावर उडवला. मराठीमध्ये म्हण घडली का, होता जीवा
म्हणून वाचला शिवा. खानाचा वध झाला, राजांना विजय झाला, तर विजयाला काय म्हणतात? प्रताप. नाव ठेवलं गडाचं प्रतापगड. त्या दोघांची कबर ती बघा समोर आहे. चौतारा दिसतो का तो? 2 थडगे आहेत बघा. राईटला मोठं आहे ते खानाचं आहे आणि त्याच्या बाजूला छोटे ते सय्यद बंडाचं. ज्याचे चौथे सरसेनापती, पहिले मानकोजी दस्तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर. ते गाणं ऐकून असाल, वेडात वीर दौडले सात. चौथे सोयराबाईंचे भाऊ, महाराजांचे मेवणे, राजाराम महाराजांचे मामा, कराडजवळ तळीबीड गाव आहे ना, हंबीराव मोहिते. त्यांचा पराक्रम ह्या जावली खोऱ्यामध्ये लढाई झाली. त्या लढाईत खानाची 11,000 फौज मारण्यात आली. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा मोहित्यांचा. त्यांनी एकट्यांनी लढाईत 600 लोक मारले. मग एका मावळ्याने एका लढाईत 100 लोक मारली. तर आज आपल्या मिलिटरीमध्ये खांद्यावर स्टार देतात ना, मग त्या काळचं इनाम त्याच तलवारीवरती एक सोन्याचं रिबीट की 100 लोक, असे 7 स्टार आहेत आणि सुवर्ण अक्षरात कोरलेलं नाव त्या इकडे. किल्ल्यावर पुढे जाताना भवानी माताचं मंदिर दिसतं. श्रद्धा, इतिहास आणि शांततेचं सुंदर मिश्रण. अनफॉर्च्युनेटली आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाहीये, तर तुम्हाला हे मंदिर इथे येऊनच बघावं लागेल. फक्त दिवाणी खास दिवाणी रायगडला हे दरबाराचं बांधकाम इंग्रजांनी तोडलं 1818 मध्ये. आणि बघा आपण कसे आलो, हे लोकेशन तुमच्या आता डेफिनेट लक्षात येईल. 1 नंबरचा बुरुज, हा 2 नंबर भवानी बुरुज, त्याच्या आतमध्ये तलाव आहे. मागच्या तिकडे काम चालू आहे म्हणजे 3रा नंबरचा बुरुज बंद आहे. आणि समोरच बघा महाराजांची मूर्ती, आपल्याला तिथे जायचंय. रायगडला टकमक टोके, ह्या गडावरती कडे लोटे. त्या काळी चोरांना वगैरे गद्दारी करणाऱ्याला हातपाय बांधून पोत्यात भरून कड्यावरनं फेकायचे, ते बॅक साईडला आहे. याच ठिकाणी राजांचा राजवाडा होता. राजवाडा ब्रिटिशांनी तोडला. महाराजांची आठवण राहावी 1957ला पुतळा बसवला. याचं उद्घाटन पंडित नेहरूंच्या हस्ते झालं, पहिले पंतप्रधान ना. बनवला मुंबईला, विलेपार्लेला. शिल्पकारांचं नाव आहे रामचंद्र पांडुरंग कामत. या पुतळ्याचं वजन किती आहे सर? 4,500 किलो. पंचधातूचा पुतळा. इथे आणताना 17 पार्ट आणले आणि आणून जॉईन केलाय. घोडीच्या पायापासून तलवारीपर्यंत 16 फीट आहे. दगडी चौतारा 20 फीट, एकूण हाईट आहे 36 फीट. तोफा बघा, त्यावेळेच्या तोफा आहेत. पुतळ्याची देखभाल सातारा जिल्हा परिषद करतं आणि गार्डन वनविभाग सातारा. बाकी मंदिर, किल्ला सगळ्या उदयनराजे भोसले यांच्या खासगी मालकीचा आहे. महाराज फक्त 50 वर्षात जगले ना, कमी वयात आजारी होऊन वारले. अशा राजाचा पुतळा बनवताना जो शिल्पकार आहे ना, घोड्याचा डावा पाय वर असतो. मग समजायचं की बसणारा योद्धा कमी वयात आजारी येऊन वारला. जो राजा लढाई करता करता रणांगणामध्ये शहीद होतो ना, 2 पाय घोड्याचे वरती असतात पुढचे. झाशीची राणी राणा प्रताप, वीरमरण. घोड्याचा राईट लेग वरती असेल, त्याच्यावर धोका, चिटिंग, गद्दारी करून मारला, मग राईट लेग वर. आणि घोड्याचे 4 पाय खाली असतील तर रिटायरमेंट घेतलं, पण गादीवरती आपला वारस बसवला. सह्याद्रीच्या कडे कपारी, इथंच तळपल्या तलवारीच्या पाती, म्हणून अजूनही रक्ताने लाल आहे सह्याद्रीची माती. वाऱ्याला सुद्धा वेग नव्हता, वाऱ्याला देखील वेग नव्हता, एवढा वेग शिवाजी महाराजांच्या तलवारीला होता. शिवाजी महाराजांचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा एक होता. मग लाखोत काय, करोडोत काय, जगात जिजाऊंचा शोभा एक होता. प्रतापगड किल्ल्याला भेट देणं म्हणजे इतिहास आणि निसर्ग सौंदर्याचा अद्भुत संगम अनुभवणे. प्रवासी आणि इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण खास आकर्षण आहे. किल्ला पाहून झाल्यावर गरमागरम मिसळपाव, पिठलं भाकरी आणि कुरकुरीत भजी यांचा आस्वाद घेता येतो. मी सुद्धा घेतला. इतिहास, साहस आणि खाद्य संस्कृती यांचे अनोखे मिश्रण असलेल्या प्रतापगड किल्ल्याला एकदा तरी भेट द्यावी. प्रतापगड नंतर आता आपण चाललोय ब्रिटिशकालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचं समर कॅपिटल आणि महाराष्ट्राचं फेवरेट हिल स्टेशन महाबळेश्वरला. चलो.
सो येस, महाबळेश्वरची कुठली विजिट ॲटलिस्ट फॉर मी मॅप्रो गार्डनला गेल्याशिवाय स्ट्रॉबेरी क्रीम किंवा मग सँडविच किंवा त्यांचा तो रेग्युलर मार्केट याच्याशिवाय कम्प्लीट होत नाही. सो येस, मॅप्रो, महाबळेश्वर आणि स्ट्रॉबेरी क्रीम एन्जॉय. Nice. With the strawberries. Excellent. Excellent. महाबळेश्वर डन राईट. सँडविच अँड स्ट्रॉबेरी क्रीम मॅप्रो गार्डनमध्ये. आता माझं पर्सनल ओपिनियन, बाकी सगळे पॉईंट्स बघण्यापेक्षा सनसेट पॉईंट, सनराईज पॉईंट, सुसाईड पॉईंट, लवर्स पॉईंट सगळे सेमच असतात. कुठल्या तरी अँगलने दरी दाखवतात. ते करण्यापेक्षा इथं या, नाईस ॲटमॉस्फिअर, नाईस फूड, मस्त छान वारा वाहत असतं थंड थंड. Bit on the expensive side, but once in a while it's okay. So तुम्ही पण या, nice place. पहिली डिश आपली असणार आहे खूपच सिम्पल, खूपच बेसिक, मस्त तरी आलेली आहे बघा. मस्त भाकर मोडून मी याचा काला करून खातो.